नमस्कार मंडळींनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आपण पाहणार आहोत की आशू आता मीटिंगची सगळी तयारी करून प्रोजेक्ट रिपोर्टची फाईल घेऊन आता बाहेर येतो। भाऊला आता आशू ती फाईल दाखवतो आणि म्हणतो की भाऊ एकदा तुम्ही ही फाईल चेक करून घ्या। आणि आशू आता चहा पिऊ लागतो। भाऊ आता चष्मा घालून ती फाईल बघतात आणि सगळं काही ओके असल्याचे भाऊ आशूला सांगतात आणि म्हणतात की पण आशू तुझं काम ना पुढं वाढणार आहे बरं का, आणि तुला आता तब्येतीची हेळसांड करून चालणार नाही। आशू म्हणतो की बरोबर आहे आणि मी मीटिंग झाल्यानंतर करील भाऊ नाश्ता। पटकन ती फाईल आता आशू बॅगमध्ये घालतो आणि तिथून मीटिंगसाठी जातो। इकडे आता शिवा ही गॅरेजवर येते तर सगळी पाना गँग तिथे पेंगत झोपलेली असतात। शिवा म्हणते की हे काय झालंय। तेवढ्यात आता सायनल सर म्हणतो की झोप काही आवरतच नाही। पटकन आता स्टेपनी उठून म्हणतो की शिवा तू काहीही कर पण आम्ही पुन्हा त्या रात्रीच्या शाळेत अजिबात जाणार नाही। स्टेपनी म्हणतो की त्या शाळेत गेल्यावर मला एवढी झोप येते ना, मला तर काहीच समजत नाहीये। आता सायनल सर सुद्धा चिडचिड करू लागतो। सगळेजण आता रात्रीच्या शाळेत जायला नकार देतात। आता शिवा त्यांना समजावं लागते। शिवा म्हणते की हे बघा मी ना शिक्षण घ्यायला रात्रीच्या शाळेत जाते, त्यामुळे घरच्यांना खूप बरं वाटतंय आणि सध्या ते खूप खुश आहे। शिवा म्हणते की त्यांची इच्छा ना मी मोडू शकत नाही, तेव्हा तुम्ही ऐका जरा। आणि आता स्टेपनी म्हणतो हे बघ रात्री जर शाळेत गेलो तर आम्हाला झोप दिवसा घ्यावी लागेल आणि गॅरेजमधलं कामसुद्धा व्यवस्थित होणार नाही। शिवा म्हणते की त्याची तुम्ही काहीच काळजी करू नका ना, माझ्याकडनं एक भन्नाट आयडिया आहे। आता शिवा म्हणते की माझ्याकडे एक आयडिया आहे, उठा पटकन सगळेजण। शिवा म्हणते की आपल्याला फक्त तो 1 तासाचा वेळ मॅनेज करावा लागेल, म्हणजे त्या 1 तासाच्या वेळेमध्ये आपल्याला घरी पण थांबता येणार नाही आणि शाळेत पण जाता येणार नाही, असं काहीतरी करायला हवं। तेव्हा आता सायनल सर म्हणतो ठीक आहे पण काही जरी झालं तर शाळेत जायचं नाही। आणि शिवा म्हणते की नाहीच जाणार आहोत आपण शाळेत। सगळेजण आता खुश होतात आणि एवढ्यात आता शिवा म्हणते की चंदन कुठे आहे। तेव्हा आता लगेचच डिप्पर म्हणतो की गेला असेल त्या दिव्याकडे, ती इकडे राहायला आली ना। तर शिवा म्हणते काय, तर डिप्पर म्हणतो हो आपलं जगदंबेचं मंदिर आहे ना त्याच्या शेजारी 5 नंबरच्या खोलीत राहते ती दिव्या। शिवा ते ऐकताच धक्का बसतो आणि म्हणते की काय तुम्ही मला हे सांगितलं का नाही आणि आत्ता सांगताय। आणि पटकन आता शिवा ही दिव्याकडे धाव घेते। इकडे आता आशू हा मीटिंगसाठी आता कंपनीमध्ये निघालेला असतो आणि त्यामधून जात असताना पटकन आता CEO चा फोन येतो आणि आशू त्याची गाडी थांबवतो आणि फोनवर बोलत बोलत बाहेर येतो। आणि त्याच वेळेस सुहास त्याचा फायदा उठवत सुहास तिथे आलेला असतो आणि आशूच्या पाठलागावर तिथे येताच आशू पुढे फोनवर बोलत असताना पटकन सुहास पाठीमागे गाडीत जाऊन बसतो आणि आशूची बॅग आपल्या हातात घेऊन ती फाईल आता सुहासने आपल्या हातात घेतलेली असते आणि पटकन लपून आता गाडीचा दरवाजा उघडून सुहास आता ती फाईल घेऊन बाहेर येतो। इकडे आता शिवा पटकन त्या 5 नंबरच्या रूमच्या दरवाजाजवळ येऊन दरवाजा वाजवते। दिव्या आता बाहेर येते। शिवा दिव्याला बघते आणि म्हणते काय गं दिव्या तू इथे। तर आता दिव्या म्हणते हो सगळे यायचे झाले, आता तूच यायची बाकी होतीस आणि तुम्हाला माझ्याशिवाय करमत नाही का गं। शिवा म्हणते की हे बघ दिव्या मला काहीच माहिती नव्हतं। दिव्या म्हणते की मी इथे राहते ना, माझी आजी आणि आई मला घरात घेणार नाही, हे इथे राहण्याचं कारण आहे, कळलं का तुला शिवा। आणि लगेच आता शिवा म्हणते दिव्या तू असं का वागतेस आणि का करतेस। तेव्हा आता दिव्या म्हणते काय झालं, देसाईच्या सुनेला काही कमीपणा वाटतो का। शिवा म्हणते हे बघ दिव्या तू जरा जास्तच बोलते बरं का। शिवा म्हणते एक तर तू खोटेपणाने वागलीस। दिव्या म्हणते हे बघ शिवा तुला जे कुणाचं भलं करायचं ना ते त्या वस्तीत जाऊन कर, माझं भलं करायची तुला काही गरज नाही आणि आता तू गेलीस तरी चालेल। शिवा म्हणते की मग कधी येणार आहेस तू घरी। दिव्या म्हणते की आता ना मी त्या घरी जाणारच नाही आहे आणि माझं आयुष्य मला कसं उभं करायचं ना ते आता बघ तू मी काय करते ते। दिव्या म्हणते मला आता कुणाची गरज नाही आणि माझ्याकडे कुणाशी बोलायला वेळसुद्धा नाही आहे। शिवा टचकून आता दिव्याकडे बघते। इकडे आता आशू आता त्याची बॅग घेऊन आता कंपनीच्या ऑफिसमध्ये आलेला असतो। CEO समोर बसताच आशू आता त्याची बॅग उघडतो पण त्या बॅगमध्ये आता फाईल नसते। आशू बारकाईने आता फाईल बघू लागतो। CEO सुद्धा आता आशूकडे बघत असतात आणि लगेच आता मॅनेजर म्हणतात काय झालं काय शोधतोयस। तर आशू म्हणतो की यामध्ये ना फाईल ठेवली होती आपल्या प्रोजेक्टची आणि आता ते CEO म्हणतात की तयारी व्यवस्थित केली होती ना आशू आणि तुझी तयारी झाली ना। आशू म्हणतो की हो मी ना व्यवस्थित तयारी केली होती आणि मी कॉन्फिडंटली ती फाईल ना या बॅगमध्येच ठेवली होती असे आशू त्यांना सांगतो। पुन्हा आता आशू आठवतो आणि विचार करत म्हणतो की मी ही फाईल आतमध्येच ठेवली होती या बॅगमध्ये, मग कुठे गेली आणि असं कसं होईल।
आणि लगेच आता CEO म्हणतात काय झालं, तर आशू म्हणतो फाईल सापडत नाही आहे सर. तेव्हा आता CEO म्हणतात आशू डोंट वेस्ट माय टाईम, आणि आपली आजचीसुद्धा मीटिंग अशी वाया गेली. आणि लगेच आता CEO म्हणतात हे बघ तुझ्याकडून जर हे मॅनेज होत नसेल तर मला तसं क्लिअर कट सांग. आशू म्हणतो नाही नाही सर, अहो मी खरंच फाईल आणली होती. CEO म्हणतात हे बघ कामाचा प्रेशर असणार आहे आशू, आणि फक्त सिरियसमध्ये जर काम केलं तर काहीच आता काळजी करायचं कारण नाही. आणि त्यानंतर आता आशू म्हणतो की शुअरली सांगतो मी सर, यापुढे असं काहीच होणार नाही. आणि लगेच आता आशू म्हणतो की मी रात्री काम करून तुम्हाला ते प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट करीनच, ही माझी जबाबदारी आहे. आशू म्हणतो हे कसं झालं काय झालं मला माहीत नाही, पण शुअरली मी तुम्हाला सांगतो मी फाईल याच बॅगमध्ये ठेवून इथे आणली होती. इकडे आता सुहासने ती फाईल आपल्या हातात घेतलेली असते. त्या फाईलमधील पेपर्स डॉक्युमेंट्स बाजूला करून आता पटकन सुहास त्याच्या खिशातून लायटर काढतो आणि ते पेपर आता लायटरने पेटवतो. आणि लगेच आता ते डॉक्युमेंट्स पेटवल्यानंतर इकडे आता लगेच सुहास म्हणतो की तुझी अशीच आशू मी राख रांगोळी करणार. आणि इकडे आता शिवा ही माई आजीच्या घरी आलेली असते. माई आजीच्या घरी येताच आता इकडे माई आजी म्हणते काय शिवा बाळाचा विचार केला आहे का, तर शिवा म्हणते की काही काय बोलताय तुम्ही, मी ना आता शाळेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. ते ऐकताच आता माई आजी अवाक होते आणि म्हणते की शिवा तुला काय वेड लागलं की काय. आणि लगेच आता माई आजी म्हणते की अगं काय बोलतेस तू शिवा, तर शिवा म्हणते आवडलं नाही का तुम्हाला. माई आजी म्हणते की आवडलं, 1 नंबर आवडलं. इकडे आता शिवा म्हणते की तुम्हाला यामध्ये काही वेगळं नाही वाटत का. माई आजी म्हणते त्यात काय वेगळं वाटायचं. आणि वंदना म्हणते की शिवा तुला हे शिक्षण भविष्यात खूप कधी काही उपयोगी पडेल. तेवढ्यात आता शिवा दिव्याबाबत विचारू लागते, तर वंदना म्हणते हे बघ शिवा दिव्याचा विषय आता नको. आणि लगेच आता वंदना म्हणते की म्हणजे तू तिला भेटायला गेली होतीस ना शिवानी, तर आता शिवा म्हणते की ती मी भेटायला गेले होते, पण तुम्हाला माहिती ना ती कशी आहे, कशाला तिच्या डोक्यात राग घालून द्यायचा. तेव्हा आता माई आजी म्हणते की शिवाय तुलासुद्धा आमचीच चूक वाटते का. माई आजी म्हणते की हे बघ ती दिव्या ना हाताबाहेर गेली, आता ती कोणाचंच ऐकत नाही आणि तू सुद्धा तिच्या नादाला लागू नकोस. माई आजी म्हणते की हे बघ शिवानी तुम्हाला अगोदर प्रॉमिस दे तू त्याला भेटणार नाही म्हणून. तेव्हा आता लगेचच शिवा म्हणते की असं काय करता तुम्ही, बरं ठीक आहे मी तुम्हाला प्रॉमिस देते मी त्या दिव्याला पुन्हा भेटणार नाही. असे म्हणत शिवा आता तिचा हात माई आजीच्या हातात देते. इकडे आता डिप्फर हा चेन हातात धरून माळीसारखा चेनीचा जप करत असतो आणि तेवढ्यात माझ्या तिथे येतो. आणि आता माझ्या तिथे येता क्षणी इकडे आता सायनल सर आणि डिप्फर दोघेही माझ्याला म्हणतात की तुला ना शाळेत जायला हवं. आता माझ्याला राग येतो आणि तेवढ्या शिवा तिथे येते, तर आता माझ्या त्यांना मारू लागतो. शिवा म्हणते काय झालं, तर माझ्या म्हणतो की हे मला शाळेत जायला सांगतात. आता ते ऐकून शिवासुद्धा मोठमोठ्याने हसू लागते. आणि आता इकडे शिवा ही हसू लागता क्षणी पटकन आता माझ्या म्हणतो काय झालं आणि माझ्या पुन्हा मारायला धावतो. आणि माझ्या आता मारायला धावता क्षणी इकडे आता पुन्हा सगळेजण हसू लागतात. तर माझ्या म्हणतो मला लिहिता वाचता येतं आणि मला कशाला शाळेत पाठवतायत. आणि आता शिवा माझ्याला समजावते आणि म्हणते की काय हरकत आहे माझ्या शाळेमध्ये जायला. मी सुद्धा आशूला खूप समजावलं, पण आशू माझंसुद्धा काही ऐकत नाही आहे. आणि इकडे आता स्टेफनी म्हणतो की आम्हाला तरी कुठं जमतंय त्या शाळेत काही, आम्ही फक्त तिथे जाऊन हजेरी लावतो, चल तू ही आमच्याबरोबर. माझ्या आता सगळ्यांकडे बघतो. आणि लगेच आता शिवा माझ्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणते चल रे माझ्या, काही नाही होत. इकडे आता सुहास हा घरी येतो आणि ती फाईल आपल्या हातात घेत म्हणतो की मिस्टर आशुतोष देसाई, मीटिंग खूप छान झाली असेल ना तुझी, आणि खूप शिव्या खाल्ल्या असतील, आणि अजून तर तुला खूप शिव्या खायच्यात. सुहास म्हणतो की आशू आणि शिवा तुम्ही माझी लायकी काढायला निघाला होतात ना, आता बघा मी तुमची कशी लायकी काढतो ते. आणि इकडे आता पटकन सुहास हा कीर्तीला फोन लावतो. दरवाजा बंद करून कीर्ती आता सुहासचा फोन उचलते. आणि लगेच आता सुहास म्हणतो काय मग किटू डार्लिंग, काय चाललंय देसाईंच्या घरात. तेव्हा आता कीर्ती म्हणते म्हणजे, तर आता कीर्ती म्हणते की त्या अडाणी शिवाला ना आता हे सगळे डोक्यावर घेऊन बसलेत आणि शिकायला लावलंय त्या शिवाला. शिवा आता शिक्षण घ्यायला, रात्रीचे शिक्षण घ्यायला जाते. आता कीर्ती म्हणते की नाईट स्कूलमध्ये जाऊ ना, काय ती आता कलेक्टर होणार आहे का. सुहास म्हणतो की अशाच मला अपडेट देत जा बरं का वेळोवेळी, त्या शिवाचं ना आता काय करायचं ते मी बघतो. असे म्हणत आता सुहास फोन ठेवतो. सुहास म्हणतो की लवकरच भेटू आपण, जस्ट वेट अँड वॉच. इकडे आता दिव्या ही माई आजीच्या घरी आलेली असते. दिव्या तिथे येताच आता त्या सगळ्यांकडे बघते आणि म्हणते की असं काय बघताय माझ्याकडे, मी फक्त माझं सामान घ्यायला आली आणि माझं सामान तुम्ही फेकलं नसेल तर बरं होईल. आणि लगेच आता दिव्या ही सगळ्यांकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने बघते, तर सगळेजण आता दिव्याकडे. दिव्या म्हणते की आई तुला कळलं का, माझ्या सामानाला मला विचारल्याशिवाय कुणी हात जरी लावला ना ते मला अजिबात आवडत नाही बरं का. चंदन आता दिव्याच्या सामानाचा बॉक्स घेऊन समोर उभा असतो.
आणि माझ्या सामानाला हात लावण्याचा हक्क मी कुणालाच दिला नसल्याचे दिव्या बोलते. इकडे आता ताबडतोब रागाने दिव्या आता आतमध्ये तिच्या खोलीत जाते आणि कपाट उघडते. वंदनासुद्धा आता दिव्या पाठोपाठ येते. दिव्या आता कपाटातले कपडे काढू लागते. वंदनाकडे बघत दिव्या म्हणते की हे काय, कशाला आलीस, मी काय चोरी नाही करत. तेव्हा आता वंदना म्हणते हे बघ, कुणाचाही आता दिव्या तुझ्यावर विश्वास राहिलेला नाही, तुला जे काही करायचं ते माझ्यासमोर कर. आणि ताबडतोब आता इकडे माई आजी आणि चंदन दिव्याला अजिबात भीक घालत नसतात आणि दिव्या दरवाजात येते आणि त्यांचे ते बोलणे ऐकते. तेव्हा आपल्याला कोणी मानच देत नाही हे आता दिव्याच्या समोर येते. एरवी चंदन आपल्या पाठीमागे फिरत असतो, पण आज चंदनने आपल्याला साधं विचारलंसुद्धा नाही. याचा आता दिव्याला मोठा अचंबा वाटतो आणि आता दिव्या ही दरवाजातच चंदनकडे बघू लागते, पण चंदनने दिव्याला अजिबात भीक घातलेली नसते. इकडे आता शिवा ही पुन्हा आता माई आजीच्या घरून आणि गॅरेजवरून आता इकडे देसाईंच्या घरी आलेली असते. तर इकडे आता दिव्याला आता चंदन आणि अर्चनाचे सत्य समजणार का, आणि चंदन अर्चनाच्या प्रेमात पडला हे सत्य दिव्याला समजल्यानंतर आता दिव्याची कशी वाट लागणार हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.